हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. सकाळची वेळ आहे तर इथं मस्त माझी देवांची आंघोळ झाली, देवपूजा झाली आणि आज देव येणं उजळवलेत. एकदम छान असे देवांचे टाक, गणपती बाप्पा सर्व देव दिसत आहे बघा. कालच लोण्याचा गोळा तयार करून ठेवला होता, फ्रीजमध्ये ठेवला होता, पण काल वेळच नाही मिळाला तूप बनवायला. तर आता इथं तूप तयार करायला ठेवलं आहे. मेथीची भाजी टाकली आहे शिजायला, भात झाला आहे, ह्या पातेल्यामध्ये वरण आहे, वरणामध्ये कोथिंबीर टाकायची बाकी आहे. स्वयंपाक चालू आहे. उडदाचं आणि तुरीचं वरण मिक्स केलं आहे, छान लागतं आहे मिक्स वरण. आता इथं तूप पण तयार होऊन देते. पीठ मळून घेते, पोळ्या बनवायच्या आहेत आणि रात्रीचे भांडे पण लावायचे आहे. इथं पाटी भरलेली आहे. ग्रीन चिकनची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. खूप दिवस झाले ग्रीन चिकन बनवलं होतं, पण व्हिडिओ अपलोडच करायला काही जमलं नाही. तर मिक्सरचं लहान भांडं घेतलं आहे, आलं घेतलं, हिरवी मिरची घेतली आहे, त्याच्यानंतर कढीपत्ता, कोथिंबीर आणि लसूण हे सर्व काही मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तर कढीपत्ता जास्त घेतला आहे, कोथिंबीर पण जास्त घेतलेली आहे आणि हिरवी मिरची मला जेवढी लागते ना तेवढीच घेतली आहे. लाल मिरचीचा वापर करायचा नाही आहे. तर इथे ना बारीक पेस्ट बनवून घ्यायची. कढई तापली, कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे, जिरे टाकायचे आहे आणि जे वाटण केलेलं होतं ना ते टाकून घ्यायचं आहे. कढीपत्ता, हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर हे सर्व काही वाटण टाकून घेतलेलं आहे. तर छान अशी फोडणी देऊन घ्यायची, तेल सुटोपर्यंत वाटणाला. आणि इथं मस्त तेल सुटलं आहे. हळदी पावडर टाकायची आहे, एवढेच टाकायचं आहे, आता याच्यापेक्षा जास्त काही टाकायचं नाही आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चिकन व्यवस्थित स्वच्छ गरम पाण्याने धुवून ठेवलेलं आहे. तर इथं चिकनचे पीस टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करायचे. गॅस कमी करायचे, नाहीतर वाटण जे केलेलं आहे ना ते चिटकून राहील कढईला किंवा ते जळू पण शकतं. तर एक वाफ काढून घ्यायची आहे. आणि इथं बघा आता मस्तपैकी वाफ काढून घेतली आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी टाकून चिकन शिजायला जेवढं पाणी लागेल ना तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि कमी गॅसवर व्यवस्थित शिजून द्यायचे. खूप छान असं ग्रीन चिकन झालेलं होतं. नक्कीच एखाद्या दिवशी करून बघा. तर खूप दिवस झाले ही रेसिपी बनून, पण ती काही टाकायला वेळच नाही भेटली. कोणत्या व्हिडिओमध्ये टाकू कोणत्या नाही असं करता करता ती आजपर्यंत राहूनच गेली. तर आत्ता मी ती टाकली आहे. तर खूप छान अशी चिकनची भाजी झालेली होती. आणि भाज्यांमध्ये ना शक्यतो गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. तर इथं बघा मस्त अशी चिकनची भाजी पण तयार झालेली आहे, ग्रीन चिकन. तर खूप छान झाली होती, मुलांना तर आवडली होती. तर नक्कीच तुम्हाला वेळ मिळाला, खात असाल तर एखाद्या दिवशी करून बघा आणि केल्यानंतर आहे ना मला पण कमेंटमध्ये सांगा. तर इथं मी आता आधीला जेवायला देते आणि त्यानेच सांगितलं का मम्मी खूप छान भाजी झालेली होती. पूर्ण व्हिडिओ कालचाच आहे, फक्त चिकनची जी रेसिपी होती ना ती पहिली आहे. तर आता इथे मी शिरा बनवायला घेतला आहे. तूप छानपैकी कढईमध्ये गरम करून घेतलं आहे, बारीक रवा घेतला आहे. आधीचं चाललं होतं मग मी शिरा बनवतं, मग म्हटलं ठीक आहे चला. तर आता इथं ना तूप व्यवस्थित गरम झाल्यानंतर बारीक रवा चाळणीने चाळून आणि इथं भाजून घेते. मी दरवेळेस रवा वगैरे असे पदार्थ काही भाजूनच ठेवते, पण आता खरं सांगायचं तर मला वेळच नाही मिळाला रवा वगैरे भाजून ठेवायला, शेंगदाणे वगैरे फोडून ठेवायला असं. तर मग आज रवा डायरेक्ट भाजूनच घेते आहे. आणि इथे ना कमी गॅसवर व्यवस्थित रवा भाजून घ्यायचा आहे. केटलला गरम पाणी पण व्हायला ठेवलं आहे रव्यामध्ये टाकायला. तर एकीकडे माझा बाकीचा दुसरा स्वयंपाक पण चालू आहे. तर इथे ना रवा पण छान असा कमी गॅसवर भाजत आलेला आहे. गरम पाणी ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये ना आता गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. मी शक्यतो जाड रव्याचाच शिरा बनवते, पण आधीला आहे ना बारीक रव्याचा शिरा आवडतो, त्याच्यामुळे मग मी आज बारीक रवा घेतलेला आहे. तर इथं पाणी टाकलं आहे आणि तोपर्यंत हे सर्व पाणी ना आटून द्यायचं आहे. त्याच्यानंतर साखर टाकायची. इथं आहे ना केळी बारीक करून ठेवली होती, केळी पण टाकलेली आहे. तर केळी आहे ना खरं तुपातच भाजायची असते, पण आधीला केळी आवडत नाही त्याला आणि मला ती टाकायची होती. तर त्याच्यामुळे आहे ना मग पटकन ती केळी शिऱ्यामध्ये टाकली आहे.
तर काजू बदाम पण टाकायचे होते, तर मुलांना ना ते पण आवडत नाही, तर त्यांना ना असा साधा सिंपलच आज शिरा खायचा होता, कारण काजू बदामचे लाडू बनवून ठेवले ना तर ते खातात. त्याच्यामुळे म्हणे मम्मी आज काही शिऱ्यामध्ये तू काजू बदाम वगैरे काही टाकू नको. तर इथं आता मी साखर घालून घेते आणि व्यवस्थितपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं शिरा पण तयार झालेला आहे, अजून बाकीचा स्वयंपाक पण करायचा आहे. आता इथं पालक पनीरची भाजी बनवायला घेतली आहे. अर्धा किलो पनीर आणलेलं आहे. तेलामध्ये ना पनीर व्यवस्थित तळून घ्यायचे, छोटे छोटे काप केले पनीरचे आणि तेलामध्ये तळून घेते. तर ह्याच कढईमध्ये मी पालक पण उकडून घेतली आहे, तर ती बाजूला ठेवली. आता कढईमध्ये तेल टाकते, जिऱ्याची फोडणी देऊन घ्यायची आहे. सर्व पनीर व्यवस्थित तळून झाले, तर तेल पण तापलेलं आहे. जिऱ्याची फोडणी देऊन घेते, जिरे टाकून घेते. मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, अद्रक, कढीपत्ता आणि पालक हे बारीक वाटून घेतलेलं आहे, त्याची पेस्ट बनवली आहे आणि ती सर्व पेस्ट आहे ना इथं बघा टाकून घेतली आहे. तर पालक जरा माझ्याकडे कमी होता, एक जुडी पालकाची होती, पण रात्री पण आहे ना मी पालक बटाट्याची भाजी बनवली होती, तर खूप छान अशी पालक बटाटा भाजी झाली होती. तर अर्धी जुडी राहिली होती ना, तर तेच पालक घेतलेलं आहे. तर पालक जरा कमीच झाले अर्धा किलो पनीरसाठी, पण ठीक आहे. तर इथं व्यवस्थितपैकी तेल सुटोपर्यंत आहे ना जे मी पेस्ट बनवली होती ना वाटण ते तळून घ्यायचं आहे तेलामध्ये. हळद टाकायची आहे, तेल सुटोपर्यंत व्यवस्थितपैकी वाटण जे केलेलं आहे ना ते तळून घ्यायचं आहे. आता इथं ग्रेव्हीला मस्त तेल सुटलं आहे. तळलेले पनीरचे पीस सर्व त्या ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायचे, व्यवस्थित मिक्स करायचे आहे. आता पनीरची भाजी शिजायला इथं गरम केलेलं पाणी टाकून घेणार आहे. तर थोडंसं पालक आहे ना कमीच झालेला आहे, अर्धा किलो पनीर आहे आणि पालक कमी आहे, पण ठीक आहे काय हरकत नाही, जेवढा पालक होता तेवढंच टाकला. तर आता इथं चवीनुसार मीठ टाकलं आहे, गरम पाणी टाकलं आहे आणि झाकण ठेवून व्यवस्थित भाजी शिजून देते. वरतून आता कोथिंबीर टाकते. ते तर खूप मस्त अशी पालक पनीरची भाजी झालेली आहे. कोथिंबीर पण जरा जास्त टाकली, आता मार्केटमध्ये गावठी कोथिंबीर पण यायला लागली आहे. तर आता इथं भाजी पण शिजली आहे, गॅस बंद करते. मस्त पनीरची भाजी झाली आहे. इथं मी दूध तापून ठेवले, पोळ्या चालू आहे. हे तेल आहे पनीर तळलंय ते, आता मी पोळ्या बनवायला घेतल्यात अजूनही बघा, आणि किचन खूप भरलेलं आहे. व्हिडिओ खूप लहान झालेला आहे, पण नक्कीच बघा. तर आता ह्या व्हिडिओचा मी एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा.